हाय गायज, गुड मॉर्निंग. तर माझ्या ब्लॉगचा हा सेकंड डे आहे. सो प्लीज तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. नुसते व्हिडिओ बघून सोडू नका. लाईक करा, शेअर करा, वाटलं तर कमेंट करा. तर मीनी आज डोसा बनवणार आहे. तर मीनी हे बॅटर रेडी केलं आहे. तर बॅटर जरा पातळ झाल्यामुळे तो डोसा जरासा चिपकत होता तव्याला. तर मी थोडं त्याच्यावरती तेल घालून घेते. तो ते शिजते. तर मी तेल टाकून घेतले त्याच्यावरती, पण ते काढायला थोडंसं अवघड जात होतं. मला घाम पण फुटला होता, कारण की ते टेन्शन आलं होतं मला बनवता येतं की नाही. व्हिडिओचं सेकंड डे आहे आणि ते बॅटर जरा चुकीचं झालं, बनत नव्हतं व्यवस्थित. सो मी प्रयत्न करते कसा बसा बनवायचा. सो प्लीज समजून घ्या गाईज. तर मी ते पलटायचा प्रयत्न करते. मी थोडंसं तेल टाकून त्याला थोडं स्टिकीनेस आणत होते, पण फायनली ते थोडंसं निघत होतं साईडनी, म्हणजे थोडंसं बनत होतं. तर गाईस ते बॅटर थोडंसं हार्ड होतं, म्हणून ते मला बनवायला थोडं हार्ड जात होतं. म्हणून माझ्या हेल्पला माझी ग्रँडमदर आली. तिला आम्ही लाडाने मिनी मॉम बोलतो. तर तिने मला थोडीशी हेल्प केली, म्हणजे मला बॅटर थोडं टाकून द्यायला मदत केली. तेव्हा ते थोडंसं मला बनवायला जमलं, नाहीतर मला जमलं नसतं जर तिने बनवून दिलं नसतं तर. तिने पण मला थोडी हेल्प केली व्हिडिओमध्ये. तो तिने म्हणजे टाकून दिलं. मग त्याच्यानंतर मी ते फ्राय केलं थोडं तेल टाकून. त्याच्यानंतर आम्ही त्याच्यासोबत खायला टोमॅटोची चटणी पण बनवली होती. तो ती मला हेल्प करतीच आहे, बनवून देते आहे. तर त्याच्यानंतर मी ते थोडं पलटणार आहे. ती मला फक्त सेट करून देते आहे ते जे बॅटर आहे ते, आणि मी ते बघत होते ती कशी बनवते आहे ते. सो आमचं चालूच होतं ते बनवायचं. हां, ते तिने थोडंसं तेल पण तिनेच टाकून दिलं. मग बोललं की मी मी करते म्हणून बाकीचं. मग तरी तिने पलटून पण दिलं मला ते. त्याच्यानंतरची स्टेप मी केली. थोडं म्हणजे तेल टाकून डिशमध्ये मी काढून घेतलं ते. सो ह्याच्यानंतर मी केलं हे, आणि सर्विंगसाठी प्लेटमध्ये मी टाकलं ते डोसा. आणि थोडी बाउलमध्ये टोमॅटो आणि चिलीची चटणी बनवली होती, ती पण घेतली आहे. सो गाईज, लाईक करा चॅनलला, शेअर करा, कमेंट करा. सो बाय.